आपके खाते में बैलेंस नहीं, इसलिए आप कॉल नहीं कर सकते। भगवंतानी खाता चेक केला, कारण की द्रौपदीने काय केलं होतं, एका साधूला आपल्या साडीचा पदर फाडून लंगोटीसाठी त्याची कोपी वाहून दिलं. भगवंताच्या हाताला जो चक्र लागला होता तेव्हाही मारलं. मग ते कैक अनेक गुन्हा होऊन तिच्या खात्यामधला बॅलन्स याचा सगळ्यात मिळाला. म्हणून तुम्ही जे पुण्य करणार, तुम्ही जे 4 जणांना सांगणार, चांगली गोष्ट सांगणार, तर त्या व्यक्तीने जर केलं तर कुठेतरी तुमच्या खात्यामध्ये जमा झाला ना, किंवा त्या ताईने सांगितलं होतं पहा मी करायला लागली, आणि पहा घरामधल्या वातावरणामध्ये, कारण की आपली संस्कृती यज्ञीय संस्कृती आहे. म्हणून एकही घर तुमच्या संपर्क मधलं वंचित राहू नये की जिथे रोज अग्नीला सकाळच्या वेळच्या जेवणामध्ये रोज आहुती दिला जात नाही, नैवेद्य दिला जात नाही. ठीक आहे. तिसरा क्रम, आपल्या घर परिवारामध्ये आम्ही संस्काराची व्यवस्था बनवू. मग ते जन्माच्या पूर्वीपासून गर्भसंस्कार असो की नामकरण असो, अन्नप्राशन असो, विभिन्न संस्कार, जे संस्कार तुम्ही त्यांना, आमच्या गायत्रीपर्यंतच्या भगिनी घरी येतात, करून देतात, मंदिरात होते, जिथे जिथे तुम्ही करा, आणि सारे सेवार्थ म्हणून काम करतात, आणि तुम्ही दिलं तर ते भगवंताच्या कामात लावतात. तर तुम्ही संस्कार घरोघरी पोहोचवा, कारण की घरोघरी संस्कार पोहोचवण्याची हा सर्वात मोठी आवश्यकता आहे. आणि जर संस्कार नाही पोहोचवले, आणि जर तुम्ही आपल्या देश धर्म संस्कृतीसाठी वेळ नाही दिला, आपला टाइम येतो, त्याच्या परिणामासाठी 20 वर्षानंतर तयार राहा. त्यांनी सारी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे, सारं तुम्हाला माहित आहे. तर तुम्ही संस्कार घरोघरी पोहोचा. चौथा क्रम की आई वडील सासू सासरे वडील मंडळी पटो न पटो रोज यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या. नसतील तर त्यांच्या फोटोला नमन करा. मी काय म्हटलं, पटो न पटो आशीर्वाद घ्या, कारण की ते जर नसते तर तुमचा पती आला कुठून असता. म्हणून ते पूजनीय आहे, आणि पुढच्या पिढीसाठी जर तुम्ही करणार तर तुमची पुढची पिढी पण ते बघून बघून ती गोष्ट करणार. आता सर्वांनी आपला उजवा हात वरती करा आणि सर्वांनी सोबत सोबत म्हणा, हे यज्ञरूप भगवंता, आमच्यामध्ये सत्कर्माचा असा सुगंध उत्पन्न करा, ज्याच्या प्रभावाने आसपासच्या व्यक्तीमध्ये सुद्धा सत्कर्म करण्याची इच्छा उत्पन्न होईल. अशा प्रकारे दिव्याने दिवे पेटू लागतील. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव